नमस्कार. सध्या कापूस बाजारात जे चाललंय ना, ते म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. उत्पादन तर अक्षरशः कोसळलंय, पण भाव काही केल्या वाढेनात. हे असं का होतंय? आज आपण हेच कोडं सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत. कृषी साथीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता सुरुवात करूया. हाच तो प्रश्न आहे जो सध्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलाय, की अरे उत्पादन इतकं कमी झालंय, बाजारात मालच नाहीये, मग साध्या हिशोबाने भाव तर आकाशाला भिडायला पाहिजे होते, पण तसं होताना दिसत नाहीये. यामागे नक्की कोणती गणितं आहेत? याचं उत्तर आहे ना, ते एका दाबलेल्या स्प्रिंगमध्ये दडलंय. आधी आपण त्या दोन मोठ्या शक्तींबद्दल बोलूया, ज्या या स्प्रिंगला वरच्या दिशेने ढकलत आहेत, म्हणजे भाववाढीसाठी प्रचंड दबाव तयार करत आहेत. यातली पहिली आणि सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे सरकारचा निर्णय. बघा, 1 जानेवारीपासून कापूस आयातीवर तब्बल 11% शुल्क लावलंय. याचा सरळ अर्थ काय? तर बाहेरून येणारा कापूस आता महाग झाला, ज्यामुळे आपल्या देशातल्या कापसाला जास्त किंमत मिळायलाच हवी. आता दुसरी शक्ती बघा, आणि ही तर त्याहूनही जबरदस्त आहे. या हंगामात जेवढा कापूस यायला हवा होता ना, त्याच्या निम्माच कापूस बाजारात आलाय. विचार करा, म्हणजे जवळजवळ अर्धा माल बाजारातून गायब आहे. पुरवठ्यात एवढी मोठी घट कोणत्याही बाजारात अक्षरशः भूकंप आणू शकते. मग आता विचार करा, जेव्हा या दोन प्रचंड शक्ती एकत्र येतात तेव्हा काय होतं? कल्पना करा एका स्प्रिंगची, जिला तुम्ही दोन्ही बाजूने दाबून ठेवलंय. आज कापूस बाजाराची अवस्था अगदी तशीच आहे, एका प्रचंड दाबलेल्या स्प्रिंगसारखी, जी उसळी घेण्यासाठी तयार आहे. हे बघा, हे गणित असं आहे. वरून दाब आहे 11% आयात शुल्काचा, जो बाहेरच्या कापसाला महाग करतोय, आणि खालून जोर आहे तो 50% कमी पुरवठ्याचा, जो देशातल्या कापसाची किंमत वाढवतोय. दोन्ही बाजूंनी हा प्रचंड दाब बाजारात एक मोठी ऊर्जा तयार करतोय. आणि हो, या दाबलेल्या स्प्रिंगचा परिणाम आता हळूहळू दिसू लागला आहे. डिसेंबरमध्ये जे भाव 7,600 रुपयांच्या आसपास होते, तेच आता काही बाजारांमध्ये 8,400 रुपयांचा टप्पा ओलांडत आहेत. म्हणजे स्प्रिंगने हळूहळू उसळी घ्यायला सुरुवात केली आहे, हे नक्की. पण मग खरा प्रश्न हा आहे की जर स्प्रिंगवर एवढा दबाव आहे, तर ती पूर्ण ताकदीने उसळी का मारत नाहीये? भाव थेट 9 ते 10 हजारांवर का पोचत नाहीयेत? कारण या स्प्रिंगवर अजून एक तिसरी शक्ती आहे, जी तिला वरून दाबून ठेवत आहे. एका बाजार तज्ज्ञांचं हे वाक्य आहे ना, ते परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. ते म्हणतात, बाजार कमजोर नाही, तो फक्त स्थिर आहे. याचा अर्थ असा की वरवर सगळं शांत दिसतंय, पण आतून पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे बाजार मजबूत आहे. तो फक्त एका गोष्टीची वाट बघतोय, आणि ती गोष्ट म्हणजे मागणी. ही मागणी का नाहीये याचं मुख्य कारण म्हणजे कापड उद्योगातली एक विचित्र परिस्थिती. तज्ज्ञ याला रिकामी पाईपलाईन असं म्हणतात. म्हणजे आपली जी पुरवठा साखळी आहे ना, ती आतून पूर्णपणे पोखरली गेलीये. हे होतं कसे ते समजून घ्या. दुकानांमधून ग्राहक कपडे खरेदी करत आहेत, म्हणजे किरकोळ विक्री सुरू आहे. पण गिरण्या मात्र भविष्यात काय होईल या चिंतेमुळे नवीन कापूस खरेदीच करत नाहीयेत. त्यांच्यात तो आत्मविश्वासच नाहीये. यामुळे होतंय काय की गिरण्या आणि दुकान यांच्यामधली जी पाईपलाईन आहे तीच रिकामी होत चाललीये. आणि हा मागणीचा अभाव फक्त आपल्या देशापुरता नाहीये, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरही आहे. भारत जेवढं सूत निर्यात करतो, त्यातलं तब्बल 45% सूत एकटा बांगलादेश खरेदी करतो. पण सध्या तिथे राजकीय आणि आर्थिक अस्थिरता इतकी आहे की तिथून मागणी जवळजवळ थांबलीये. आणि यावर कहर म्हणजे बांगलादेशमधल्या स्थानिक गिरण्यांनी आता भारतीय सुतावर 20% आयात शुल्क लावण्याची मागणी केली आहे. जर असं झालं तर आपल्या निर्यातीचा गळाच आवळला जाईल आणि देशांतर्गत कापसाची मागणी आणखीच खाली येईल. तर आता आपल्यासमोर चित्र एकदम स्पष्ट आहे. एका बाजूला पुरवठ्याच्या तुटवड्याची दाबलेली स्प्रिंग आहे, तर दुसऱ्या बाजूला मागणीच्या अभावाचा प्रचंड दाब आहे. मग या लढाईत जिंकणार कोण? स्प्रिंग उसळी घेणार की दाब तसाच राहणार? याच प्रश्नावरून बाजारातले तज्ज्ञसुद्धा 2 गटांमध्ये विभागले गेले आहेत. एक गट आहे जो खूप सावधगिरीचा इशारा देतोय, आणि दुसरा गट आहे ज्याला मोठ्या तेजीची अपेक्षा आहे. सावध गट काय म्हणतो की भाव 8,500 रुपयांच्या वर जाणार नाहीत, कारण त्यापुढे गेले की व्यापाऱ्यांना आयात करणं परवडेल आणि भाव पुन्हा खाली येतील. पण आशावादी गट म्हणतो की देशात मालाची टंचाई इतकी मोठी आहे की ही दाबलेली स्प्रिंग मागणीच्या कमतरतेवर मात करेल आणि भाव 9,000 ते 10,000चा टप्पा नक्की गाठतील. बरं, मग या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणात शेतकऱ्यांनी नेमका काय निर्णय घ्यायचा? आपला माल कधी आणि कसा विकायचा? तज्ज्ञांच्या मते 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं, सगळा माल एकाच वेळी विकू नका, टप्प्याटप्प्याने विका. दुसरं, एक सुरक्षित पर्याय म्हणून CCIकडे नोंदणी करून ठेवा.
तिसरं, जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर योग्य भावाची वाट बघा. आणि चौथं, सरकार काय निर्णय घेतंय यावर बारीक लक्ष ठेवा. तुमच्या नियोजनासाठी या काही तारखा लक्षात ठेवा. आजच तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या. 16 जानेवारी ही CCI नोंदणीची शेवटची तारीख आहे, हे विसरू नका. आणि तज्ज्ञांच्या मते जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भावात मोठी तेजी दिसू शकते. तर मग जाता जाता एकच प्रश्न मनात राहतो. आज मागणी नाही म्हणून भाव दाबून ठेवलेत. पण विचार करा, उद्या जेव्हा बाजारात आत्मविश्वास परत येईल आणि ती रिकामी पाईपलाईन भरण्यासाठी गिरण्यांची धावपळ सुरू होईल, तेव्हा ही दाबलेली स्प्रिंग किती उंच उसळी मारेल याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल. कापूस बाजारातल्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडीवर आमचं लक्ष राहील. अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी कृषी साठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.